तर बघा मित्रांनो की या ठिकाणी वायरीवरती या ठिकाणी एक साप बसलेला आहे. बघू शकता तो वायरीवर कसा बॅलन्स करून या ठिकाणी बसलेला आपल्याला दिसतोय. होय होय तेवढं आहे. अरे कुत्र चांगलं पळले. एवढे मांजराच नाही काय एवढा विषय. कुठचे बरं बरं बघूया कसला आहे काय आहे बघूया. बघूया लाईटची तसं गरज नाही. पंखा चालू ठेवला आहे त्यामुळे पंखा बंद करू. हा करा पंखा बंद करा. बाप रे बाप कसं काय एवढं बसले. लाईट लावा. वायरीवर जाऊन बसले कसलं राव. कसलं कुठं आलं असेल ते. वरनं आलं असेल का खालनं गेले वरनं आलेला आहे ती. वरनं आलेलं आहे. हा वरनं आलेला आहे. पंखा चालू केल्यामुळे तिथं थांबले. हा त्यानं काय खाल्लंय मला वाटतं. काय नाही खाल्लेलं त्यानं. फुगले की मध्ये. हो पंख्याला. अरे बाप रे बाप हायवे. तर नमस्कार मित्रांनो, सर्पमित्र विजय सूर्यवंशी यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. आज आपण घारवड या ठिकाणी पोचलेलो आहे बघा. हिंगणगाव रोडला. हिंगणगादी नव्ह का. हां हिंगणगादी रोडला. तर बघा मित्रांनो की या ठिकाणी वायरीवरती या ठिकाणी एक साप बसलेला आहे. तर तो पंखा चालू असल्यामुळं किंवा एवढ्यावर आता कसं गेला असेल तुम्हाला विचार पडला असेल. पण लक्षात घ्या हा जो साप आहे तो उभ्या भिंतीवरती चढणारा एकमेव साप आहे. बघू शकता तो वायरीवर कसा बॅलन्स करून या ठिकाणी बसलेला आपल्याला दिसतोय. तर बघा मित्रांनो की याचं जे नाव आहे मराठीमध्ये तर याला कवड्या या नावानं ओळखलं जातं आणि हिंदीमध्ये कवडीवाला साप. आता पोटाकडचा भाग आपल्याला तो दिसतोय बघा लक्षात घ्या. तर हा साप आपल्याला दिसतोय बघा. हवेतला गंध ओळखण्यासाठी तो जीभ वगैरे बाहेर काढतोय. आपण त्याला पहिल्यांदा पकडून घेऊया. त्याला आपण त्याला मी पकडणार बाहेर. पण पळतंय बाग असलं चावतंय बाग असलं हाताला पुन्हा बाहेर नाही त्याला चटकून कसं देईन बरं. हो चौकस बाहेर काय काय करू नका. पहिली गोष्ट घाबरू नका. शेर नसल्यामुळे काय टेन्शन नाही. तेवढं राहतच व साप म्हणले होता तुम्हाला दिसतोय पाणी साप. बाहेर त्याला थोडंसं हा घ्या ठीक आहे ते घ्या. घाबरू नका. इथंच त्याला पकडून घेऊया आपण. की बाई खाली सोडतात काय. नाही खाली नाही सोडत. त्याला खाली सोडून जाईल ना पळून तो. तर बघा मित्रांनो या जवळ काय घाबरू नका. ते बॉडबीट येते का बघा कॅमेऱ्यावर. तर बघा हा कॉमन उल्फ स्नेक म्हणजेच कवड्या जातीचा बिनविषय सर्प आहे. त्याचं डोकं बघा कसं आहे. बदामी आकाराचं डोकं आहे बघा. डोळ्याची बाहुली काळ्या रंगामध्ये आहे थोडीशी बाहेरच्या बाजूला. जीभ जी आहे ती चॉकलेटी रंगामध्ये आलेली आहे बघा. मानेपासून संपूर्ण शरीरभर त्याच्या पांढऱ्या रेग असतात. याजवळ पाहून घाबरू नका अजिबात. त्याचा रंग मूळचा चॉकलेटी आहे. पोटाकडचा भाग पांढरा असतो बघा. सरासरी बघा 2.5 ते 3 फुटापर्यंत वाढणारा हा बिनविषारी सर्प आहे. याच्या चाव्यानं माणसाला कुठल्याही प्रकारचा धोका होत नाही. आता याच्यासारखा दिसणारा मण्यार जातीचा साप असतो म्हणजे तो म्हणजे कॉमन ग्रेट. तो भारतातील सगळ्यात विषारी आहे आणि या सापामध्ये आणि त्या सापामध्ये बऱ्यापैकी साम्य असतं लक्षात घ्या. आणि लोकांना हा साप मण्यार वाटतो पट्ट बघितल्यामुळं. पांढरे पट्टे असल्यामुळं त्याला लोक मण्यार समजते. तर आता ह्याचं उभ्या भिंतीवर चढण्याचं कारण काय असतं बघा. याचं प्रमुख खाद्य जे असतं ते पाल असतं. पाल खाण्यासाठी हा साप उभ्या भिंतीवरती चढू शकतो. तसंच बाथरूममध्ये बघा बऱ्यापैकी हा साप आढळून येत असतो. पाल वगैरे खाऊन झालं की तो निवांत आरामात बसत असतो. बघू शकताय कसा दिसतोय वगैरे. तर बघा
कोणीही असं कन्फ्यूज होऊन जाऊ नका की हा साप विषारी असेल वगैरे. लोकांचा एक गैरसमज झाला आहे पहिल्यापासून की पोट्टा असलं सापाला की तो विषारी असतो. तसं काय नसतं, लक्षात घ्या. तर अत्यंत चपळ असणारा साप आहे, त्यामुळे थोडीशी आपण काळजी लक्षात घेऊन त्याला पकडतोय. तर त्याला आपण एका बरणीमध्ये पॅक करून घेऊया. काय करायचं? सोडून द्यायचं, मारायचं नाही. कुठे सोडायचं? निसर्गात नेऊन सोडायचं हो. आपल्या घरापासून माणसांपासून लांब नेऊन जंगलात नेऊन सोडून द्यायचं. जीव घ्यायचा नाही, त्याचा मुका प्राणी आहे ना ते. चुकून आलेलं असते आपल्या घरामध्ये, तर त्याला वाट देणं महत्वाचं असतं. तर बघा मित्रांनो, आपण थोड्या वेळापूर्वी पकडलेला कॉमन उल्फ स्नेक म्हणजेच कवड्याचा तिचा, तर तो सुरक्षितपणे निसर्गाच्या सानिध्यामध्ये निघून गेलेला आहे.